ईस्ट इंडिया कंपनी ही भारतातील पहिली कंपनी होती, परंतु ती भारतीयांची नाही तर मूळची ब्रिटनची होती। ईस्ट इंडिया कंपनी बद्दल आपण शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकात वाचलेच असेल। या कंपनीची स्थापना 1600 मध्ये झाली। ब्रिटनच्या महाराणीने या कंपनीला आशिया खंडात व्यवसाय करण्याची परवानगी दिली, परंतु काळ असा बदलला की ही कंपनी व्यवसाय करण्याऐवजी स्वतःच एक सरकार बनली। आज जगात ऍपल, गुगल यासारख्या अनेक लोकप्रिय कंपन्या आहेत, पण ईस्ट इंडिया कंपनीच्या पुढे आजच्या या कंपन्या काहीच नाही। एक काळ असा होता जेव्हा आशियातील सर्व देश या कंपनीच्या ताब्यात होते। याच कंपनीने भारतावर ब्रिटिशांचे राज्य लादले आणि भारत गुलामीच्या खाईत लोटला गेला। पण काळाचा महिमा असा आहे की आज तीच कंपनी एका भारतीय उद्योजकाच्या ताब्यात आहे। ही व्यक्ती म्हणजे संजीव मेहता। नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग संजीव मेहता यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। ब्रिटनच्या महाराणीने ईस्ट इंडिया कंपनीला भारतात व्यापार करण्याचा परवाना दिला। या कंपनीने 1608 मध्ये सुरत येथे व्यापार सुरू केला। त्यानंतर या कंपनीने अनेक शहरात हातपाय पसरवले। कंपनीने व्यापारासोबतच स्थानिक संस्थान आणि राजेशाहीत हस्तक्षेप सुरू केला। काही ठिकाणी थेट प्रशासन हातात घेतले। 1858 पर्यंत कंपनीचे राज्य सुरू होते। त्यानंतर ब्रिटिश राजघराण्याकडे सत्ता गेली। मात्र 1858 मध्ये मोठी क्रांती झाली आणि तेव्हापासूनच ईस्ट इंडिया कंपनीचे वाईट दिवस सुरू झाले। ब्रिटिश राजघराण्याने या कंपनीला दिलेले सर्व विशेष अधिकार काढून घेतले। त्यामुळे या कंपनीला स्वतःच्या मालकीचे सैन्य ठेवण्याची परवानगी नाकारण्यात आली। या कंपनीचे अधिकार छाटण्यात आले आणि कधी काळी जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या या कंपनीला 2010 मध्ये भारतीय उद्योजकांनी खरेदी केले। संजीव मेहता यांनी ही कंपनी 120 कोटी रुपयात खरेदी केली आणि या कंपनीला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म केले। ही कंपनी सध्या चहा, चॉकलेट आणि कॉफीची ऑनलाईन विक्री करते। या कंपनीविषयीचे तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।